आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। अहो ताई, तुम्हाला बोलले होते ना साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे। हो का? ते इथेच तर आहे। अरे मला तर खूप खरेदी करायची आहे। इथे फ्रीज, टीव्ही, इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळतात। मी ऐकलं इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते, हे खरं आहे का? हो ग, एकदम खरं आहे। इथे बक्षीस म्हणून 43 इंचेसचा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय। खरं? आणि इथे तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय। अरे वा, छानच की। आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तर प्रश्नच संपला। बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते। अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे? ही ऑफर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे 11 डिसेंबर 2025। तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध। आमची खरेदी तर झालीये, आता तुमच्या खरेदीचं काय? आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीजला। पत्ता खरेदी विक्री संघ, व्यापार संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। नगर परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेवासा तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाला रामराम ठोकला आणि मुंबई इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटामध्ये पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश केला। हा प्रवेश होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर झालाय। तालुक्यामध्ये राष्ट्रवादी मजबूत ठेवण्याचं काम अब्दुल शेख यांनी आतापर्यंत केलं। त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आता राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याचं काम माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे करणार आहेत। तसेच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये नेवासा तालुक्यात चांगलीच रंगत येणार आहे असं आता पाहायला मिळत आहे। 14 ते 19 मध्ये नेवासा मतदारसंघातून विधिमंडळामध्ये प्रतिनिधित्व केलेले सन्माननीय बाळासाहेब मुरकुटे यांनी आज त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांच्या शुभ हस्ते प्रदेशाध्यक्षांना त्यांनी माझ्या उपस्थितीत आणि आमचे प्रदेश सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांच्या उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। यांच्या पक्षप्रवेशामुळे मुरकुटे साहेबांच्या केवळ नेवासा मतदारसंघामध्ये नव्हेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, नगरपालिका, नगरपंचायत आणि त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे। प्रदेशाध्यक्षा नात्याने मुरकुटे साहेबांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि नजीकच्या कालावधीमध्ये भव्य दिव्य मेळावा नेवासाच्या परिसरामध्ये घेऊन आदरणीय दादा, मी स्वतः, पक्षाचे वरिष्ठ मंडळी त्या ठिकाणी जातील। तोपर्यंत आजपासूनच त्यांनी पक्षाचं काम सुरू केलंय। मी पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षामध्ये त्यांचं स्वागतही करतो आणि अभिनंदन करतो। आज कदाचित अजूनही एका माजी आमदाराचा पक्षप्रवेश होऊ शकतो। पडद्याआड कुठेतरी चर्चा सुरू आहे। दुपारपर्यंत त्या संदर्भातला अंतिम निर्णय झाला तर आपल्याला बोलून त्या माजी आमदारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश आपल्याला झालेला आम्ही या ठिकाणी बोलून सांगू। आज प्रामुख्याने सांगली महापालिका, सांगली ग्रामीण, सोलापूर महापालिका, सोलापूर ग्रामीण, सातारा, पुणे ग्रामीण, पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका, पश्चिम महाराष्ट्रात जे बलस्थान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे त्या परिसरांतील आज बैठका आम्ही त्या ठिकाणी बोलवलेल्या आहे। वस्तुस्थिती मी पण समजून घेईन, कारण उशिराच्या नंतर ते वृत्त मी पाहिलेलं आहे। आज जरूर या विषयावरती माहिती घेईन आणि स्वतंत्रपणाने आपल्याजवळ संवाद करेन। धन्यवाद। शंकर नाबदे, C24 तास, नेवासा।